हिताचं नाही, तुमचं राजकारण हे मनसैनिकांच्याही हिताचं नाही, तुमचं राजकारण हे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचा द्वेष करणे आणि त्या द्वेषापुरतच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे तुमचं राजकारण जात नाही, त्याच्या पलीकडे तुम्ही काहीच बोलू शकत नाही. काल परवा ते भाषणात सांगत होते, आताही सांगतील ते, आताही कदाचित बोलतच असतील. आणि सगळे कॅमेरेवाले साहेब काय बोलतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष. अरे कुणाचं लक्ष नसते, कुणाचं लक्ष नसते. काय निर्णय कुणाला, किसमे गलबाला काय निर्णय कुणाला, काय बोलणार, हे महाराष्ट्राची उत्सुकता आहे, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि मग महाराष्ट्राने ते काय बोलणार, हे कोळीवाडे आपले कसे काय राखायचे असतात, सगळे कोळीवाडे आपण राखले पाहिजे. कोळीवाड्यातल्या लोकांनो, हे माझ्या कोळी बांधवांनो, मी तुम्हाला सांगतोय काय की तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाहीये, तुमचा शत्रू जमिनीवरून येणार आहे. कुठं सांगताय, सभागृही. दादा अहो शत्रू जमिनीवरून येणार हे ठीक आहे, पण तो कोण आहे त्याचं नाव घ्यायची हिंमत करा की त्या शत्रूचं नाव अदानी आहे हे का खाते ठोकपणे सांगत नाही. त्या शत्रूचं नाव अदानी आहे आणि अदानी नावाचा शत्रू हा इथे शिंदे फडणवीसांनी पायघड्यात टाकत बोलावून घेतलाय. यावरती छाती ठोकपणे कधी बोलणार आहात. आणि जर तुम्ही इतके कन्फ्यूज असाल, हे म्हणतात ना काहीतरी हॅपी शोलेवर राहिलं, कहना क्या चाहते हो, कहना क्या चाहते हो. कोळीवाड्याच्या संबंधाने तिकडे कॉपर मार्केट निती आणि तिकडचा जो एरिया आहे त्या कॉपर मार्केटच्या समोरचं मोठं मार्केट, जिथे की आमचे कोळी बांधव मच्छीचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा सगळा बिझनेस करतात, तिथे फक्त आणि फक्त तुमच्या मासळीचा वास येतो, त्यामुळे आमचे बाकीचे बिझनेस बंद होतील. म्हणून त्यांचा सगळा तो बिझनेस जेव्हा हटवायला लागले आणि त्यांना तिथे जागा देत नाहीये, त्यावर हे जागा काहीच बोलत नाही. मला आनंद आणि अभिमान आहे की त्या सगळ्या कोळी बांधवांच्यासाठी ताकदीनं आमचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरे उभे आहेत. नुसते उभे राहिले नाही तर कोळीवाड्यांना मी अजिबात पर्सनल डेव्हलपमेंटचा भाग होऊ देणार नाही. मी एकाही कोळीवाड्याची जागा आपल्याला हिरावून घेऊ देणार नाही. कोळीवाड्यांची जी त्यांची पारंपरिक जागा आहे ते पारंपरिक कोळीवाडे ऍज इट इज राहतील. यासाठी गरज पडली तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ आणि कोर्टाची लढाई लढू असं म्हणत त्यांनी कोर्टामध्ये दावा ठोकला. राज दादा तुम्ही ह्याच्यातलं काहीच केलं नाही. तुम्ही आपलं नुसतंच बोलाचीच करीन बोलाच असतात आणि तुम्ही नुसते आपल्या शाब्दिक मुडमुडे सोडत राहिलात. पण कोळीवाड्याचा खरा प्रश्न जर समजून घेतला असेल तर तो आदित्यजींनी समजून घेतला. काय म्हणाले ते मी ऐकत होते त्यांचं, मगाशी बोलणी वगैरे बोलत होते. आता पण तीच मुद्दे असतात, तीच बोलतात, दुसरं काहीच बोलत नाही. मगाशी माझ्यावर पण बोलले, फक्त नाव घेऊन बोलले नाही. म्हणाले कुणीतरी असं म्हणालं की कुणीही कुठेही येऊ शकतो, जाऊ शकतो, राहू शकतो असा या देशाचा कायदा आहे. हो आहे. पुन्हा एकदा सांगते की या देशामध्ये अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 ऍज पर फंडामेंटल राईट आर्टिकल 19 एव्हरीवन हॅज दॅट राईट. प्रत्येकाला अधिकार आहे की कुणी कुठे येऊ शकतो, जाऊ शकतो, राहू शकतो. मग त्यात ते पुढे येऊन म्हणाले की हो येऊ शकत असेल, राहू शकत असेल, जाऊ शकत असेल, पण त्याच्यासाठी एक नियम आहे. म्हणाले काय नियम आहे की त्याने येऊन पोलीस स्टेशनला जर बाहेरच्या शहरात असेल तर या शहरात येऊन राहताना त्याने पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते. काय कॉप्या करून पास झाल्यासारखं बोलतात, काय बोलताय दादा. हो तुमच्यापैकी अनेक बाहेरगावांनी आलेले असतील, काही आमचे भाऊ बाहेरकडून आलेले पण असतील इकडून तिकडून. तुम्हाला अशी काही पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते का? आणि पोलीस स्टेशनला नोंद कुणाला करावी लागते? ती गुन्हेगारांना करावी लागते. आणि समजा तुमच्या उत्तर प्रदेश मधल्या लोकांवर राग असेल तर उत्तर प्रदेश मधला माणूस महाराष्ट्रात पोट भरायला येतो, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की महाराष्ट्र रोजगार देण्यासाठी तेवढा सक्षम होता की मुंबई उद्धव साहेबांनी तेवढी सक्षम केली. पण ज्या युपीत ते आले त्या युपी तुमच्या आलमपणाचे
मग त्यांनी अजून एक मुद्दा काढला. ते म्हणाले पोलिसांवर आमचा 100% विश्वास आहे. मग पोलिसांवर हल्ले होताना गप्प का आहात? कोण गप्प आहे? कोण गप्प आहे पोलिसांवर हल्ले होताना? पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगने वार केला. कुठे होतात मिस्टर राज आपण? जेव्हा कोयता गँगने पोलीस अधिकाऱ्यांवर वार केला त्यावेळेला कोण बोलायला आलं तिथे? बघा म्हणाले एक आंदोलन दाखवा तुमचं, एक आंदोलन. जे काही केलं ते मनसेनं केलं. कोणतं आंदोलन केलं तुम्ही? मूळ धारावीकरांना विस्थापित करण्याचा डाव जेव्हा आदानीने घातला त्यावेळेला त्या मूळ धारावीकरांच्या मदतीला तुम्ही कधीतरी धावून गेलात का? मूळ धारावीकरांच्या मदतीला धावून गेले ते पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुम्ही नाही धावून गेला. जेव्हा बदलापूरचं आंदोलन झालं आणि बदलापूरमध्ये आमच्या सगळ्या पालकांवरती लाठी हल्ले झाले, वामन म्हात्रे सारखा एक फटूस माणूस आमच्या महिला पत्रकार भगिनीबद्दल अवाच्य पद्धतीने बोलला आणि त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट झाली पाहिजे म्हणून 7 तास मी पोलीस स्टेशनला उन्हात थांबले होते. तेव्हा तुम्ही नव्हतात राजदादा तिथे. तेव्हा माझा शिवसैनिक लढत होता रस्त्यावर. तेव्हा तुम्ही नव्हता. तुम्ही बोललाच नाही की अरे तो हत्या अजूनही सापडत का नाही यावर तुम्ही एका चकार शब्दाने बोलला नाही. जेव्हा तिथे आमच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला, महाराष्ट्राचं आराध्य आमच्या श्वासाश्वासात आमच्या धमन्यामध्ये रक्ताच्या थेंबामध्ये ज्या छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा आहे त्या शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा राजसाहेब आदल्या दिवशी तुम्ही आदित्यदादांना बघितलं आणि मग तुम्हाला अचानक जाग आली आणि मग तुम्ही तिकडे जायला प्रस्थान केलं. पण तिथलं आंदोलन, तो प्रश्न उचलला तो आमचा निष्ठावंत शिलेदार आमदार वैभव नाईक यांनी. तुम्ही नव्हताच तिथे. तुम्ही कुठल्या आंदोलनाबद्दल बोलताय? मग ते म्हणाले मी टोल नाका बंद केला. काय? कुठला टोल नाका बंद केला? मुंबईतले? अरे लुटून खाल्लं सगळ्या टोलवाल्यांनी. लुटून खाल्लं, पोटात फुटायची वेळ आली, कार्यकाल संपत आला, ते टोल नाके बंद झाले. जर तुमच्या तेवढी हिंमत असेल, होय मी मागे सांगितलं पुन्हा एकदा सांगते, तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला घाबरत असतील, सुषमा अंधारे घाबरत नाही तुम्हाला. जर तुमच्यात हिंमत असेल आणि टोल नाके तुम्हाला बंद करता येत असतील तर जरा जो सदोष समृद्धी हायवे बनवला गेला आणि घाईघाईत बनवलेल्या समृद्धी हायवेवर आतापर्यंत शेकडो जीव गेले, त्याच्यावर जो आम्हाला साधारण 1000 रुपयापेक्षा जास्त टोल द्यावा लागतो ते टोल नाके बंद करून दाखवा. जर हिंमत असेल तर मुंबई नाशिक मार्गावरचे टोल नाके बंद करून दाखवा. जर हिंमत असेल तर पुणे बेंगलोर, मुंबई बेंगलोर हायवेवरचे सगळे टोल नाके बंद करून दाखवा. मग आम्ही तुमची पाठ थोपटतो आणि आम्ही पण तुमच्या सोबत येतो.